या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट, ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं युवक पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय विश्रामगृह येवला या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हा प्रभारी नताशा जितेंद्र आव्हाड यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। जनतेच्या प्रश्नावर आंदोलन या प्रसंगी करण्यात येणार असून या आंदोलनासाठी मी स्वतः सहभागी होईल असं आश्वासन नताशा आव्हाड यांनी दिले। या प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। सोडवायला मी तुम्हाला मदत करू शकते, पण ते कुठले मुद्दे आहेत आणि ते कसे आपण हँडल करायचे ह्याचं मार्गदर्शन तुम्हालाच मला करावं लागणार। तर आपण असं करू शकतो की मंथमधनं एकदा तुम्ही आपण एक मुद्दा उचलू शकतो आणि त्याच्यावर आपण आता स्कूलचा जो मुद्दा उचलला त्याच्यावर आपण सगळे मिळून आंदोलन करू शकतो। मी ठाण्यावरून येईन आणि आपण मिळून ते आंदोलन करूया, पण तुम्हाला मला थोडं मार्गदर्शन याच्यावर करून द्यावं लागणार। आता मला हे पद दिलं तर त्याच्यासाठी मी माझ्या पक्षाची खूप आभारी आहे, पण मी सध्याच आता थोडी राजकारणात ऍक्टिव्ह झाली आहे। तर तुम्हाला कळत असेल मी जसं बोलतेय त्याच्यावरून आता मला थोडं कम्फर्टेबल झाले किंवा मंचावर येऊन एवढं बोलायला, पण माझी खासगी हीच आहे की मला जमिनीवर जाऊन काय आहे त्याच्यावर प्रोटेस्ट करायला जास्ती आवडतं। म्हणजे आपण आज हे सन्मान केले आणि खूप मी आभारी आहे, पण नेक्स्ट टाइम आपण टाइम न वेस्ट करता जिथे आपल्याला कामं करायचे तिथे जाऊया आपण, कारण हे काय आपण आयुष्यभर करू शकतो, पण आता त्याचा उपयोग काही होणार नाहीये। तर आणि बिकॉज मी जितेंद्र आव्हाड साहेबांची मुलगी आहे, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं चालतं, पण मी इथे आली आणि आपण कुठला तरी मुद्दा उचलला तर सगळ्यांना माहिती आहे की ते मीडियापर्यंत जाईल आणि ऍक्च्युली त्याची शासन नोंद घेईल। तर ह्याचा फायदा आपण जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे मी सांगते की नेक्स्ट टाइम आपण एवढं फॉर्मल अरेंजमेंट न करता जे काही आपल्याला कामं करायची ती आपण कामं चालू करूया। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो